रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांचे अध्यात्म वाटिका या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पुढच्या एकादशीबद्दल म्हणजेच आषाढ महिन्यातील एकादशीबद्दल जाणून घेणार आहोत. सुरुवात करूयात. हिंदू धर्मात देवशयनी एकादशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा महाएकादशी असेही म्हणतात. तसेच या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. देवशयनी याचा अर्थ देवांचे निद्रिस्त होणे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. त्यानंतर कार्तिकी एकादशीला ते जागे होतात. देवशयनी एकादशीपासूनच चातुर्मास देखील सुरू होतो. या 4 महिन्यांमध्ये भगवान विष्णू निद्रिस्त असल्यामुळे शुभ कार्ये जसे की लग्न, मुंज, गृहप्रवेश इत्यादी कार्ये वर्ज्य मानली जातात. हा काळ व्रतवैकल्ये, भक्ती आणि उपासनेसाठी उत्तम मानला जातो. महाराष्ट्रात या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पंढरपूरची मोठी वारी संपन्न होते. लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात पोहोचतात. यालाच आषाढी वारी असे म्हणतात. विठ्ठल हा विष्णूचाच अवतार आहे. तर 2026 मधील ही देवशयनी एकादशी शनिवार दिनांक 25 जुलै रोजी आहे. देवशयनी एकादशीशी संबंधित सर्वात प्रचलित कथा राजा बळी आणि भगवान विष्णू यांच्याशी जोडली आहे. ही कथा वामन अवताराच्या कथेचा पुढचा भाग मानली जाते. पौराणिक काळानुसार असुरराज बळी हा अत्यंत दानशूर आणि पराक्रमी राजा होता. त्याने आपल्या शक्तीने 3 लोकांवर म्हणजेच स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ यावर विजय मिळवला होता. इंद्राला भीती वाटू लागली की बळी कायमचाच स्वर्गलोक बळकावून बसेल, म्हणून सर्व देव भगवान विष्णूंकडे मदतीसाठी गेले. भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि राजा बळीकडे दान मागण्यासाठी गेले. वामनाने बळीकडे केवळ 3 पावले जमीन मागितली. तेव्हा बळीने हसत हसत ती देण्याचे मान्य केले. दान मान्य होताच वामनाने आपले विराट रूप धारण केले. पहिल्या पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलात संपूर्ण स्वर्गलोक व्यापला आणि तिसरे पाऊल टाकण्यासाठी जागाच उरली नाही. तेव्हा बळीराजाने आपला शब्द पाळण्यासाठी स्वतःचे मस्तक विष्णूच्या चरणाखाली ठेवले. भगवान विष्णू बळीच्या या भक्तीवर आणि वचनबद्धतेवर अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी बळीला पाताळ लोकाचे राज्य दिले. पण बळीने एक अट ठेवली. बळीने विनंती केली की प्रभू, मी पाताळात राहीन, पण तुम्ही नेहमी माझ्या डोळ्यांसमोर राहावे. जेव्हा जेव्हा मी डोळे उघडेल तेव्हा मला तुमचे दर्शन व्हावे. भक्ताच्या या प्रेमापोटी भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण करण्यासाठी स्वतः पाताळात राहण्याचे मान्य केले. यामुळे वैकुंठ लोकात लक्ष्मी माता काळजीत पडली. भगवान विष्णूंना परत आणण्यासाठी लक्ष्मी माता एका गरीब स्त्रीचे रूप घेऊन बळीराजाकडे गेली आणि बळीराजाला राखी बांधून भाऊ मानले आणि उपहाराच्या बदल्यात तिने बळीकडे भगवान विष्णूंची मागणी केली. बळीराजाने या ठिकाणीही आपला शब्द पाळला आणि भगवान विष्णूंना वैकुंठात जाण्याची परवानगी दिली. त्यावेळी भगवान विष्णूंनी जाताना बळीराजाला वचन दिले की दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी या 4 महिन्यांच्या काळात ते
पाताळात बळीच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी वास्तव्यात असतील. या 4 महिन्यांच्या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत असतात असे मानले जाते. म्हणूनच या काळात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. तर या एकादशीची पूजाविधी आपण थोडक्यात पाहूयात. सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे. सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प करावा. एकादशीसाठी संकल्प मंत्र आहे, एकादश्यां निराहारस् स्थित्वाहम परेहनि भोक्ष्यामि पुंडरीकाक्ष शरणं मे भवाच्युत शरणं मे भवाच्युत असे म्हणून एकादशीचा संकल्प करावा. भगवान विष्णू किंवा विठ्ठलाच्या मूर्तीची षोडशोपचारे पूजा करावी. तुळशीपत्र अर्पण करावे. हे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या दिवशी निरंकार उपवास केला जातो आणि रात्री भगवान विष्णूंचे भजन आणि नामस्मरण करून जागरण करण्याची पद्धत आहे. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील केला जातो. अशा प्रकारे देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीचे व्रत संपन्न केले जाते आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्योदयानंतर या एकादशीचे पारण केले जाते. तुम्हा सर्वांना देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीच्या व पंढरपूर यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.